नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. एकूण महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या धामधुमीचा एक टप्पा दिवाळीपूर्वीचा थांबलाय. आता या दिवाळीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची धडपड सुरू होईल. त्यामुळं दिवाळीच होणार आहे. कारण जो अर्ज मागे घेणार आहे की त्यांनी सहजासहजी मागे घेण्यासाठी भरलेला नसतो आणि त्याच्यामुळं त्याचा जो काही खर्च झाला असेल, अमुक बाकी सगळे विषय आपल्याला माहीत आहेत आणि ते दामदुपटीने वसूल केले जातात. मग आग्रह असतो, काही जण मार्केटमध्ये येतात पण त्यांना कोणी विचारतच नाही. मग काही जण आपला अर्ज तसाच ठेवतात, काही जण गुपचूप जाऊन काढून घेतात. असे हे सगळे प्रकार चाललेले आहेत. या पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना जो एकूण सगळी शक्ती पणाला लावत बहुतांश उमेदवारांनी, जे तगडे उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांनी आपली शक्ती पणाला लावत उमेदवारी अर्ज दाखल केले. काही जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभा केल्या. प्रचंड गर्दी. म्हणजे महाराष्ट्रात या उमेदवारी अर्ज दाखल करताना सगळ्या शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती. एकेकी दिवशी 4-4, 5-5, मोठ्या शहरामध्ये तर 25-30 जण उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि सगळ्यांना घाई झाली आहे रॅली काढून. आणि आपण दावे प्रतिदावे ऐकले असतील. ते दावे काय आहेत की आम्ही अगदी निवडक लोक जाऊन अर्ज दाखल करणार आहोत. आणि असं म्हणताना देखील किती जण आले? 20,000, 25,000, 50,000. आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की गर्दी करू नका, लोकांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. तरी देखील आमच्यावरच्या प्रेमाखातर आलेले लोक हे आहेत असा दावा बहुतांश मंडळी करतात. कोणीही असं सांगत नाही की मी गर्दी जमवली, त्याच्यासाठी ताकद लावली. कोणी सांगत नाही. आता बघा, इथूनच सगळ्या गोष्टी सुरू होतात ना. म्हणजे राजकारणामध्ये खोटं बोलण्याची जी स्पर्धा असते ना, ती इथून सुरू होते. या निवडणुकीतले जे खर्चाचे आकडे सगळ्याच निवडणुकीमध्ये आहेत. खर्च जो काही आता निवडणूक आयोगाने सांगितला आहे ना, आता थोडं वाढवलं आहे गेल्या काही वर्षामध्ये. पूर्वी तर फार कमी होता खर्चाची मर्यादा. आणि आता ती खर्चाची मर्यादा घातलेली असताना आमची करडी नजर आहे असं आयोग सांगतं. त्यांची करडी नजर कुठे असते माहिती नाही. आजपर्यंत निवडणूक खर्चाची मर्यादा ओलांडली म्हणून उमेदवाराचे वरती काही कारवाई झाली आचारसंहितेच्या भंगाच्या विषयात, असं फार ऐकिवात नाही. लोक हिशोब देत नाहीत. अनेक गोष्टी आहेत आणि किरकोळ हो, जी काही कारवाई असते ते अतिशय किरकोळ असते. तर त्याची सवय झाली लोकांना. आणि त्यामुळं माध्यमामधनं, सामाजिक माध्यमातनं जो प्रचार चालू आहे त्याच्यावरती प्रचंड पैसे खर्च होतात. पॅकेजेस सुरू आहेत. मग ते वर्तमानपत्राचे पॅकेज असतील, टी व्हीचे पॅकेजेस असतील. प्रचंड पैशाचा पूरच आहे. निवडणूक म्हटलं की पैशाचा पूर. आणि त्यात आता दिवाळी आहे. आणि त्यामुळे या दिवाळीमध्ये एकमेकांना दिवाळी गिफ्ट देणं ही आपली परंपरा आहे. दिवाळी भेट. मग आता दिवाळी भेटीत दरवर्षी जी दिवाळी भेट दिली जाते त्याची जी काही उलाढाल आहे ना, त्याच्या काही पट उलाढाल ही या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. आणि ही गर्दी जमवण्यासाठीचे जे आकडे आहेत ना, बघा, एका व्यक्तीला 500 रुपयापासून 1000 रुपयाची त्याची मजुरी म्हणून दिली जाते. 500 रुपयापासून कुठे 500, कुठे 700, कुठे 1000. ग्रामीण भागातून आणि आता शहरात आहे. तुम्ही कसं येतात, वाहनाची व्यवस्था केली जाते आणि एका वाहनाला 10,000 रुपये. तुम्ही येतानाच नाश्ता पाणी सगळं करून यायचं.
तुम्ही 10 जण तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था हे तुमचं तुम्ही बघायचं, आम्हाला हे सांगायचं नाही कुठे जाऊन खाल्लं काय केलं ते तुम्ही बघा, त्याचे पैसे दिले गेले. असं हे सरसकट आहे, ह्याची कुठेच नोंद नाही, काही नाही. आणि मग पुन्हा आमच्यावरती प्रेमच एवढं आहे लोकांचं ना, आणि त्यामुळे त्यांना थांबवावं लागलं, एवढी गर्दी. मग कोणाच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना किती हजार लोक होते, जनसमुदाय कसा होता, आणि अतिशय ताकदीने भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल, अशा बातम्या माध्यमांमध्ये येतात. पण ती ताकद कशी असते, ते जे कार्यकर्ते म्हणून आलेले आहेत ते कसे येतात, हे आता उघडगुपित आहे. हे सगळं निवडणुकीच्या काळामध्ये आहे ना, ह्या अशाच गोष्टी चाललेल्या असतात. मग त्या ठिकाणी आता कार्यकर्ता नावाची पूर्वी जी एक टर्म होती ना, ती आता संपलेली आहे. कार्यकर्ते घरच्या भाकरी बांधून घेऊन काम करायचे. सकाळी आपलं घरी जेवण करायचं, भाकरी बांधून घ्यायची, आणि प्रचाराला चारचाकी पाहिजे असं नाही, सायकलवर, पायी, घरोघरी पिंजून काढणं असायचं. मी ज्या विचाराचा आहे त्या विचाराचा उमेदवार निवडून यायला हवा, यासाठी पेटून उठून काम केलं जायचं. आता ही जिद्द कुठे दिसते? अशी जिद्दच नाही आहे, कारण विचार हा शिल्लक राहिलेला नाही. विचार म्हणायला मला तिकीट दिलं, माझं भलं जर पक्ष करणार असेल तर तो विचार, मला जर तिकीट देणार नसेल, म्हणजे तुम्हाला 2 वेळा दिलं, 3 वेळा दिलं आणि एकदा नाकारलं, बंडखोरी. आता या निवडणुकीमध्ये बघा, मागच्या वेळेला जे खासदार होते, काही जणांना आमदारकीत पराभूत झाले म्हणून आमदारकीचं तिकीट दिलं, काही जणांना दिलं नाही. ज्यांना दिलं नाही त्यांनी बंडखोरी सुरू केली. जे आमदार आहेत, काही आमदारांचं तिकीट कापलं, बंडखोरी. म्हणजे तिकीट कापलं आणि बंडखोरी केली नाही, गप्प बसलाय, प्रचाराला फिरतोय, असं उदाहरण सापडणं अवघड आहे. ज्या बोरीवली मतदारसंघातल्या मुंबईतल्या गोपाळ शेट्टी ते खासदार होते, आणि त्यांनी आता बोरीवलीच्या विधानसभेसाठी बंडखोरी. मग गोपाळ शेट्टी किती लाखांनी ते निवडून आले होते, आणि बोरीवलीचा मतदारसंघ अतिशय निष्ठावान कार्यकर्ते भाजपचे. असं सगळ्या पक्षात आहे. म्हणजे एकाला झाकायचं, दुसऱ्याला काढायचं. हे जे काही चाललंय ना, वैयक्तिक मला माझी महत्वाकांक्षा महत्वाची, पक्ष, विचार, तत्व, निष्ठा गेले तेल लावत, माझा काही संबंध नाही या पद्धतीनं. आणि म्हणूनच महाविकास आघाडी असो नाहीतर महायुती असो, यांच्यात बंडाळी तर आहेच, पण या वेळेला अपक्षांची संख्या बघा, वंचितचे उमेदवार बघा, जेवढ्या काही पक्ष आहेत ना, परिवर्तन आघाडी आहे, समाजवादी पक्ष आहे, जनस्वराज्य पार्टी आहे, सगळे निवडणुकीच्या काळामध्ये फुल फ्लेज पार्ट्या अशा चालल्या आहेत की फक्त बोर्ड घेऊन उभं राहायचं, लोक येतात, त्याचे जे काय असेल तेवढे पैसे भरतात आणि उमेदवारी घेऊन जातात. कोणाचा तरी टिळा लावायचा असतो, कोणाचं तरी कुंकू पाहिजे असतं, बिनकुंकवाचं चालत नाही, त्रास होतो अपक्षापेक्षा कुठल्या तरी पक्षातर्फे. आणि असा हा निवडणुकीचा माहोल सुरू आहे, पैशाचा महापूर आहे. मग महागाई, वंचित, दीनदुबळे अशा त्यांच्या घरापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, ही जी काही भाषा आहे ती निवडणुकीत ऐकताना जे हे पाहतात, डोळे उघडे ठेवून जे वावरतात समाजात, त्यांना वीट येतो ह्या गोष्टीचा. आता ह्या सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर असाच हा धुमाकूळ चालणार आहे. आज आहे नरक चतुर्थी. या नरक चतुर्थीच्या दिवशी नरकासुराचा वध केला गेला होता. असुरांवरती सुरांनी प्रभुत्व मिळालं होतं. म्हणून दिवाळीत ह्या सणाचं महत्त्व आहे. आपणही नरक चतुर्थी आनंदानं साजरी करत असताना हे जे काही चाललंय,
समाजामधली ही जी फसवणूक आहे, तुम्हाला थापा मारल्या जातात. तुमच्या प्रश्नांमध्ये मी तुमच्या सोबत आहे असं निवडणुकीत सांगितलं जातं आणि एकदा निवडणूक झाली की तुमच्याकडे कोणी फिरकतही नाही. अशा मंडळींना हिशोब विचारला पाहिजे. प्रश्न किती आहेत? वक्फ बोर्डासारखा विषय आहे, या विषयामध्ये तुमचं काय मत आहे? लांगुल चालन होतं मतासाठी, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? असे प्रश्न धाडसाने विचारले पाहिजेत. आम्ही जर सजग नागरिक असू तर या विषयावरती आपली मतं पाहिजेत. आपल्याला इतरांना प्रश्न विचारण्याचं, कारण तुमचं मत तुम्ही देताय हे धाडस केलं गेलं पाहिजे. या दिवाळीच्या निमित्ताने, ही प्रकाशमय दिवाळी आहे, आपल्या मनामध्ये जो अंधकार आहे तो अंधकार नाहीसा व्हावा, दिवाळी प्रकाशमान व्हावी, आपलं मन प्रफुल्लित व्हावं आणि चांगल्या विचाराच्या, तुम्हाला ज्यांना वाटतं अशा लोकांना मतदान केलं पाहिजे. ते 100% मतदान व्हायला हवं. यासाठी मी स्वतः मतदान करेन आणि मी माझ्या मित्रपरिवारांना, कुटुंबियांना मतदान करण्यासाठी आग्रह करेन. असा संकल्प दिवाळीच्या निमित्ताने आपण करूया. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.